सो हे एव्हरीवन, इथे मी ऑफिसमधनं आलेली आहे आणि आज काही ब्लॉग तर शूट नाही केला, पण आज आपण थोड्या गप्पा मारूया. सो वेट अ मिनिट, मी 2 मिनटात फ्रेश होऊन येते, मग आपण गप्पा मारूया. आज मला खूप असं इमोशनल फील होत आहे, कारण आता माझ्या ऑफिसचे काहीच दिवस उरले आहे, म्हणजे 2-4 दिवस जेवढेही आहे, 2-3 दिवस. सो सगळ्यांना पाहून पाहून असं इमोशनल फील होत होता आज. सो आतापर्यंत तो औरा असा डोक्यात बसला आहे माझ्या. सो बात करते है 2 मिनिट में, मी येते पटकन फ्रेश होऊन. सो येस गाईज, मी फ्रेश होऊन आलेली आहे आणि घरी कोणीच नाही आहे ॲक्च्युली. तर आईचा फोन आला होता. आईने मला सांगितलं की थोडंसं काहीतरी बनवून घे खायला. तर मग आता मी विचार केला आहे, म्हणजे आईनेच सांगितलं मला की खिचडी बनवून टाक थोडीशी. सो चलो खिचडी बनाते हैं. भूक लागली आहे कारण मला पण. सो लेट्स गेट स्टार्टेड. बनाते हैं खिचडी. तरी कॅमेरा सेट करते आणि तुमच्याशी गप्पा मारते. सो गप्पा मारता मारता आपण काम करूया, ओके? म्हणजे तुम्हाला पण येऊन जाईल की झटपट काय बनवता येईल, भूक वगैरे लागली तर. सो आज कुकिंग क्लासेस में मधुरास किचन में मैं आपको सिखाऊंगी कि खिचड़ी कैसे बनाते हैं. एकदम इजी रेसिपी आहे. 5 मिनिटात बनवून रेडी होते. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की तुम्ही नक्की ट्राय करा. सो या बेसिक गोष्टी आल्या पाहिजे, म्हणजे माणसाला चहा बनवता, खिचडी बनवता, स्वतःचं तर पोट भरलं पाहिजे ना, बस एवढंच. हां, सो मी तुम्हाला हे सांगत होते की आज मी ऑफिसमधनं जेव्हा येत होते ना, तेव्हा मला असं वाईट वाटत होतं, कारण माझ्या ऑफिसचे आता 2-3च दिवस राहिले आहे जेव्हा मला ऑफिसमध्ये जायचं आहे. सो म्हणजे मी इमोशनलच झाले होते इन शॉर्ट थोडे, बट आता एकदम ऑल राईट आहे, ठीक आहे. कसं आहे, ऑफिस कसंही म्हणजे ऑफिस खूप चांगलं आहे, कंपनी खूप चांगली आहे, MNC आहे किती झालं तरी, पण काही लोकांमुळे आपण मागेच राहून जातो. सो मुद्दा तो नाही आहे, पण माझी टीम, माझे TL, बेस्ट पीपल गाईज आणि बाकी पण सगळे खूप छान आहे. सो मला सगळे आज क्वेश्चन विचारत होते की मधुरा ताई, तू आम्हाला मिस तर नाही करशील, तू तर आम्हाला विसरून जाशील. बट गाईज, मी सबको मिस करूंगा. एकदा जे माझ्या गुड बुक्समध्ये राहिले ना, मी त्यांना कधीच विसरत नाही. सो मी सगळ्यांनाच खूप मिस करणार आहे. मेन म्हणजे या जॉबमुळे मी एकच गोष्ट शिकली आहे, जी म्हणजे खूप महत्त्वाची आयुष्यात, आणि ती आहे डिसिप्लिन, जी प्रत्येकातच असायला पाहिजे. सो बहुत सारी यादों को लेके जा रहा हूँ मैं यहाँ से, आणि कोणालाच नाही विसरणार. पण हे 3 महिने इतके लवकर निघाले ना की मला काही समजलंच नाही की टाइम फ्लाईज असं वाटतं. म्हणजे लिटरली मला आजही तो दिवस आठवते जेव्हा मी TCS मध्ये इंटरव्ह्यू द्यायला गेली होती. एकटीच होती तेव्हा, पण आयुष्यात एकटीच होती, आज पण एकटीच आहे. असो, पण तेव्हा मी जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला गेली होती ना एकटी, माझी नवीन गाडी होती, मी गाडी घेतली होती आणि तिची स्टॉलमेंट भरायसाठी मी जॉबसाठी इकडे तिकडे अप्लाय करत होती, कारण तेव्हा आमची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती. सो मी इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यू क्रॅक झाला आणि मग मी घरी जाऊन म्हणजे आली आणि आई माझी कपडे धुवत होती आणि मी आईला सांगितलं की आई, माझं सिलेक्शन झालं, मला जॉब लागला. आणि तेव्हा पण माझ्याशी टिअरी आईज होते आणि आज सोडताना पण टिअरी आहे. ऑफकोर्स खूप जास्त वेळ घालवला आहे मी, सो वाईट तर मला वाटणारच आहे. माहीत नाही लास्ट वर्किंग डेला मी कायच माझी सिच्युएशन राहील. सो वेल, कहीं से निकलना पडता है कहीं पोहोचने के लिए असं म्हणतात. म्हणून आता जोही काही माझा डिसिजन आहे तो मला चांगल्याच कुठे चांगल्या ठिकाणीच घेऊन जायला आयुष्यात, असं मला वाटते. कारण कहीं पोहोचने के लिए कहीं से निकलना पडता है. आजसाठी एवढंच मोटिवेशन खूप आहे. सो
असा होता आजचा दिवस माझा, थोडा इमोशनल, थोडा मस्ती, थोडं काम, आणि ही जर्नी एकदम मस्त होती यार. म्हणजे नाही एक्सप्लेनच नाही करू शकत मी. असं शेअर पण करायचा प्रयत्न करीन ना तर मी ते एक्सप्लेनच नाही करू शकत तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी. जर मला हेल्थ इश्यू नसता झाला ना तर मी नसताही सोडला जॉब. बट फाइन, हर कोई तो अपने लिए बैठा नहीं है समझने के लिए. सो स्वतःची पण हेल्थ मॅटर करते सगळ्या गोष्टीसोबत. कारण हेल्थ चांगली राहील तर आपण आयुष्यात सगळं काही करू शकू. जर हेल्थच चांगली नाही राहील तर मग काय अर्थ ना. हाच विचार करून मी स्टेप बॅक घेतला आणि आता माझा लास्ट वर्किंग डे जवळ आलेला आहे. सो खिचडीबद्दल सांगायचं झालं तर मी आता त्याच्यात हळद टाकली आहे, मीठ टाकलं आणि थोडं तेल टाकते. कारण तेल टाकल्याने ना खिचडी खूप मस्त सॉफ्ट आणि त्याची टेस्ट खूप मस्त होते. सो आता आपण याला ठेवू गॅसवर. सगळं मिक्स करून डाळ तांदूळ घेऊन धुवून घ्यायचे कुकरमध्ये छान 3 पाण्याने. मी आता 5-10 धुतले ती गोष्ट वेगळी आहे. कारण नळाचं पाणी घेतलं होतं मी, ते पण प्यायच्याच पाण्याचा नळ, पण नंतर फिल्टरच्या पाण्याने धुतले. सो दॅट्स वाय मी 5 वेळा धुतले तांदूळ. सो मी तुम्हाला दाखवून देते मी खिचडी मांड. तर आता पटकन झाकण लावते याचं. आय जस्ट थॉट की थोडं अजून पाणी टाकून देते, म्हणजे मला नाही का थोडी सॉफ्टच खिचडी पाहिजे. तर मी थोडं त्याच्यात पाणी ॲड करते. सो इस महीने मेरा बर्थडे है गाइस, इस महीने. और यहाँ से सब चीज़ें मी दिसत नाही आहे का. हां, तर या महिन्यात सगळ्या गोष्टी चांगल्याच होईल मला माहीत आहे. सो विश मी द बेस्ट लक. आणि स्वामी आहेच आपल्या पाठीशी, सगळं चांगलंच होणार आहे. सो बोलते तुमच्यासोबत 2 मिनटं. सो लेट्स सी की अपनी खिचडी बनी या नहीं बनी है. सो आतापर्यंत झाली आहे आणि याचं जास्त पाणी झालं असेल तर ती उडलं थोडं. सो नाही निघाली आहे पण बनली आहे. आय होप मस्तच बनली असेल. सो अब मैं खाना खाऊंगा गाइस आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. डू लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा माझे थॉट्सबद्दल तुम्हाला काय वाटते ते. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.